शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी पवन देशमुख, IPL बायोलॉजिकल कंपनी प्रतिनिधी। आज आपण हळद पिकाबद्दल चर्चा करणार आहे। मागील 6-7 वर्षापासून हळद पिकाबद्दल मार्गदर्शन करतो। त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की हळद उत्पादन वाढलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, हळद उत्पादन वाढण्यासाठी आपण वेळेत काही आतापासून काही नियोजन करणे गरजेचं आहे। त्यामध्ये बेणे निवड करताना चांगल्या उच्च दर्जाचे बेणे निवडून घ्या, ज्यामध्ये बुरशी लागलेली नसली पाहिजे। बेणे हे ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरनं जमिनीतून काढतो त्यावेळेस त्याला जखमा झालेल्या नसल्या पाहिजे। बेणे हे एकदम बारीक नसलं पाहिजे आणि बेणे निवड करताना साधारणतः बेण्याचे वजन 30 ग्राम पर्यंत असलं पाहिजे आणि बेण्याचं जे लांबी आहे ती 6 ते 8 सेंटीमीटर या साईज मध्ये असलं पाहिजे। आता आपण काही दाखवून देऊ, इथं बेणं निवडणं चालू आहे। शेतकरी बंधूंनो, आता हे जे जर आपण बेणं ठेवत असणार, हे बेणं ठेवण्याची चुकीची पद्धत आहे, कारण हे उकडण्याचं बेणं आहे। हे आपल्याला वजन देणार, उत्पादन देणार, हे आपण उत्पन्न घेतलंय म्हणून असं बेणं न ठेवता आणि लागवड करताना काय होते, समोर हे कांड्या मोडून जातात, मग हे बारीक बेणं राहते। तर त्याच्यासाठी असं न करता एक असं साधारणतः या साईजचं बेणं घ्यायचं, त्याला असे डोळे असले पाहिजे, 2-4 डोळे, आणि जखमा झालेल्या नसल्या पाहिजे। या पद्धतीचं जर बेणं असलं तर हे आपल्याला उत्पादन देण्यासाठी महत्वाचं आहे। शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण व्हेरायटीची निवड करतो त्यावेळेस कृष्णा सेलम किंवा सेलम ही व्हेरायटी एक आपल्या वाशिम, अकोला, हिंगोली या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं आपण मागील बऱ्याच वर्षापासून पाहत आहे की हे उत्पादन देणाऱ्या व्हेरायटी आपल्याला आहे। जमीन निवड करताना चुनखडीयुक्त जमीन नसली पाहिजे, पाणी धरून राहणारी जमीन नसली पाहिजे। एकंदरीत जर आपण सगळ्या गोष्टी बेणं चांगलं निवडलं आणि जमीन जर चांगली निवड केली तर आपण उत्पादनाचा एक टप्पा जिथं आपण पूर्ण करू शकतो। बाकीच्या गोष्टी आपण या हळद उगवण झाल्यानंतर आपण करू। बेणं जर चांगलं निवडलं तर बेण्यामधून जे निघणारा जे फुटवा आहे, जे कोंब आहे किंवा मुळ्या आहेत, त्या चांगल्या निघत असतात, जास्त निघत असतात। त्याच्यामुळं आपलं उत्पादन निश्चित तिथंच होत असते, म्हणून बेणे निवड हे फार गरजेचा भाग आहे। धन्यवाद। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता। दिलेल्या नंबरवर कधी पण फोन करा। धन्यवाद।